उपस्थित झाले होते, त्यांचा सुद्धा सहकार्य लाभलाय. श्रीकांत यादव संघर्ष क्रिकेट ग्रुपचे ते सुद्धा उपस्थित झाले होते आणि श्री किशोर व्यास हे सुद्धा उपस्थित झाले होते. टायमर सेट केला जातोय, मॅच सुरू होतोय. या ठिकाणी 10:35 सुरू झालाय. बॉलिंग टीम करता 2 धावांची पेनल्टी आहे आणि पहिलं षटक जसं संपेल शेवटच्या बॉलवर ही पेनल्टी आम्ही ॲड करणार आहोत. गेम इज ऑन. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर सुंदरलाल रावत आणि स्ट्राईक इनकडे डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे आकाश. नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे क्षितिज. पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे. ओहो, पहिल्याच बॉलवर पहिली विकेट. सुंदरलाल रावत किती खुश होतात बघा. एक तर वरिष्ठ खेळाडू आहेत आणि अनुभवाची कोणतीच कमी नाही. पहिली सफलता मिळवली, विकेटचं पतन, पहिला धक्का गॉन. डकचा शिकार बनलाय तो म्हणजेच बॅटर आकाश. गोल्डन डकने तो परततोय. पहिल्याच बॉलवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्षेत्ररक्षक जसा तैनात होता मिड ऑफ क्षेत्रामध्ये तिथे त्यांनी कोणतीच चूक केली नाही आणि सहज सोपा झेल त्याने टिपलाय. पहिला धक्का लागलाय 0 धावसंख्येवर. बॅटिंग करणाऱ्या टीमला बादशाह बॉयज नवघर, शेखरजी शिंदे साहेबांचा हा संघ आहे. ते पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत आणि त्यांच्या टीमला हा लागलेला पहिला धक्का आहे. या धक्क्यामधून सावरण्याकरता आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. सुमित नावाचे भरपूर खेळाडू आपण बघितलेत. एकतर खऱ्या अर्थाने सुमित ढेकले, सुमित डोंगरे टेनिस विश्वातील नामांकित असलेले खेळाडू आहेत आणि इथे आता सुमित नावाचा खेळाडू गेलाय. चांगला खेळ त्याला सुद्धा करावा लागेल आपल्या टीमला सावरण्याकरता. उजव्या हाताने तो चांगली विस्फोटक सुरुवात करू शकतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ओहो, इनसाइड आउट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने. चांगलं फिल्डिंग तिथे. एकच धाव, एका धावेनिशी अकाउंट ओपन केलं. फुलपिच बॉलवर खातं खोलताना बॅटर क्षितिज पाहायला मिळतोय, सुमित पाहायला मिळतोय. सुमितने आपलं अकाउंट ओपन केलं. संघाचं सुद्धा खातं उघडलंय. 5 षटकांमध्ये जास्तीत जास्त धाव बनवाव्या लागतील. 4 षटकांकरता 20 मिनिटं दिलेत तुम्हाला. फुल क्रॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशांमध्ये चेंडूला पाठवून दिलाय. चेंडू 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळतात 4. युनिटी कप चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपळकर लागली आहे ती 5. आज चांगली अपॉर्च्युनिटी आहे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. सबस्क्राईब करा मोठ्या संख्येने डिका स्पोर्ट्सची यूट्यूब वाहिनी आणि अर्थातच 25,000 जर सबस्क्रायबर तुम्ही बनलात तर तुमच्याकरता 1,000 रुपयाचा पारितोषिक. स्विच करण्याचा प्रयास केला बॅटरने. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही. फुलपिच बॉलला स्विच करायचं होतं बॅटरला, परंतु खऱ्या अर्थाने मनामध्ये धरून अशा प्रकारचे फटके खेळले जात नाही. याआधी तुम्हाला योग्य ते दिशा पाहायला पाहिजे तर पडणाऱ्या चेंडूची आणि खऱ्या अर्थाने गुड लेंथ क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चेंडूवर तुम्ही स्विचचे फटके चांगल्या प्रकारे खेळू शकतायत. धावसंख्या धावपळकर आहे ती 5 धाबा. चेंडू टाकून चलेत 4. सुरुवात चांगली करून दिले सुंदरलाल रावत यांनी. शॉर्ट बॉल होता परंतु लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. काय चांगला एक्सपिरियन्स आहे, काय चांगला अनुभव आहे सुंदरलाल रावत यांचा. आणि एका बाजूला जो क्षितिज नावाचा खेळाडू आहे त्याला आता बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. आकाश जकास कामगिरी आपल्या टीम करता करू शकला नाही आणि त्याला गोल्डन डकचं शिकार केलं. ओहो, बॅकलिपचा वापर केलाय. ऑन दी अप चा फटका पाहायला मिळतोय. ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर एरिया. सिक्सर. मिळत आहे धावा 6. षटकार.
5 मिनटं पहिल्या षटका करता लागलेत. अजूनही 15 मिनटं तुमच्याकडे शिल्लक आहे. त्या 15 मिनिटांमध्ये तुमचे 3 षटके टाकून पूर्ण व्हायला पाहिजेत. आणि त्या 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच परशुराम पाटील सरांचा आला आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेला आहे आणि त्यामुळेच इथे 3 खेळाडू आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. ते खेळाडू कोण असेल त्याचीसुद्धा आपण चर्चा करूया. सध्या तरी एका सीनकडून या कळपट्टीचा वापर केला जातो आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकता एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये तैनात केला गेला आहे. एका क्षेत्ररक्षकाला सिफर कव्हरच्या दिशेने ठेवलं होतं. आता थोडंसं वर घेतलं जाईल कदाचित या क्षेत्ररक्षकाला, कारण दोन्ही बॅटर आहेत ते उजव्या हाताचे बॅटर आहेत आणि उजव्या हाताचे बॅटर असल्यामुळेच जास्तीत जास्त जे क्षेत्ररक्षक आहेत ते ऑन साईडला ठेवणं फार महत्त्वाचं आहे. हे सुद्धा एका बाजूला लक्षात घ्यावं लागेल. पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या लागली जाते ती 11 आणि 2 धाबा आणखीन आपण त्याच्यात ॲड केलं आहे. शेवटी इनिंग संपल्यानंतर त्या 2 धाबा आपण ॲड करणार आहोत ही माहिती मिळते. धावसंख्या धावपळकर 11. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय साहिल. साहिल गोलंदाजी मार्गावर आलाय आणि साहिलची गोलंदाजी कशी होईल याकडे आपल्या सर्वांच्याच नजर असेल. साहिल तयार. फुलटॉस बॉल लो. एक धाव तर मिळेल. बॅकवर्ड स्कोअर लेग मधून थ्रो येण्याआधी एकच धाव मिळाली. नो बॉलचा इशारा. 1+1 कमरेपेक्षाही जास्त वर होता हा चेंडू आणि लगेचच लक्षात घेतलं आमच्या दोन्ही पंचांनी आणि बिमार घोषित केलं या चेंडूला. बिमार केले पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला. 2 धाव मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचं धाडस खेळाडूंना करावंच लागेल. आता सध्या 2 धाव मिळत आहेत. स्ट्राईक इनकडे बॅटर आता सितीज. मुक्त संचार होतो सितीज आणि ह्याच दरम्यान हा चेंडू येतोय स्क्वेअरिज थर्ड मॅन रिझन मध्ये. सीमारेषे पार मिळतं धाबा 4. युनिटी कप चौकार. चार धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे यावेळेला 17 स्कोर इज 17. एक गडी बाद 17 धाबा. आकाश बाद झाल्यानंतर पुढचा बॉल चांगला बॅकलिप. पूर्ण शरीर थोडंसं खाली झोकलं होतं. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. मिड ऑफमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा उचलताना 2 धाबा लगेचच पूर्ण केलं बॅटरने. कोवळ टपाचा चेंडू होता त्याला खोदून सुद्धा काढलं होतं बॅटरने. 2 धावा. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या 19. क्षितिज आणि सुमितने आता जबाबदारी स्वीकारलेली आहे. धाबा त्यांना बनवायच्याच आहेत आणि दुसरा विकेट करता 19 धाबांची भागीदारी दोघांनी मिळून पूर्ण केलेत. आता ही भागीदारी जणू काही त्रस्त करतोय फिल्डिंग करणाऱ्या टीम करता आणि अशातच चांगले डावपेच आखावे लागतील सुंदरलाल रावत यांना, ज्या संघ मालक आहेत अनेक वर्षापासून क्रिकेट खेळत असत. चांगले मैदानात आणि गाजवलेत. पुढचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय. इथे एकच धाव मिळेल. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामधून फेकी येण्याआधी लेग बायचा इशारा आलाय. असं वाटलं होतं की बॅटची मदत मिळाली परंतु तसं घडलं नव्हतं. चेंडू शरीरावर आदळला होता. एक धाव. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 20 धाबा. चेंडू टाकून झालेत. या षटकामध्ये चेंडूंचा जर आपण विचार केला तर अधिकृतरित्या 3 चेंडू टाकून झालेत. ओहो चांगला चेंडू. चांगला चेंडू. दॅट्स अ बेटर लाईन आणि लेंथमध्ये आता बिघाड दिसला नाही. पुन्हा तो लयमध्ये येतोय. ते लयमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे जसं आपण नुकताच बघितलंय. स्कोर इज 20. 4 बॉलची समाप्ती. आता शॉर्ट बॉल होता. पॉईंटच्या दिशेने काढायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलाय चेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. लागलाय दुसरा धक्का. सुमित नावाचा खेळाडू होतोय बाद. विकेट डाऊन. गॉन.
समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 20 धावा. सध्या चांगली भागीदारी चालू होती आणि आता नवीन बॅटर गेला विवेक शिंदे. शेखर शिंदे यांचा संघ बादशाह बॉयज नवघर संघ बॅटिंग करतोय आणि त्या टीमची धावसंख्या चालू आहे 2 गडी बाद 20. नवीन बॅटर विवेक अप्पर मिडल ऑर्डरमध्ये त्या काडूला पाठवलं गेलं आहे जिथे तो चांगलं बॅटिंग करू शकतोय, धावा बनवू शकतोय आपल्या टीमसाठी. क्रिकेट आज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या संपूर्ण भारतभर खेळलं जातं, परंतु आज जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत तशाच तुम्ही जर बघितलं तर UP उत्तर प्रदेश येथे सुद्धा तुम्हाला रोज अनेक ठिकाणी त्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळत आहेत. म्हणजेच क्रिकेटची क्रेज इतकी वाढली आहे की या टेनिस क्रिकेटपासून कोणीही वंचित राहू शकत नाही. इतकी प्रसिद्धी मिळते या क्रिकेट काळाला. चालू असलेल्या मॅचच्या घडामोडी आपण बघूया. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफळकावर ओहो आणि शेवटचा बॉल सुद्धा प्रभावी टाकलाय. अप्रतिम चेंडू टाकलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद बादशाह बॉयज नवघर टीमची धावसंख्या आहे 20. 20-2. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांकरता बरोबर 10 मिनिटं या ठिकाणी खर्च केलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 20. 20 रन्स आफ्टर 2 ओव्हर्स. पुन्हा एकदा टीम मीटिंग जर तुम्ही कराल तर त्याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ खर्च होत असतो. टीम की रन संख्या 20 रन. पेनल्टी लास्ट में इनिंग के बाद में वो ऐड हो जाएगी पेनल्टी. 2 ओवर के बाद टीम की रन संख्या 20 रन 2 विकेट के नुकसान पर. आता तिसरे षटक टाकण्याकरिता पाहूया गोलंदाजी मार्गावर कोणतं अस्त्र शस्त्र वापरलं जातं. सँडी नावाचा हा खेळाडू आलाय. पाहूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. याआधी पहिलं षटक सुद्धा चांगलं पडलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये चांगला प्रभाव दिसलाय गोलंदाजाचा. दुसरं षटक साहिलने टाकलं होतं आणि आता सँडी तिसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. आलेल्या प्रत्येक टीमचं आम्ही स्वागत करतोय. MS11 अर्नाळा आणि आय लव्ह यू कांदिवली या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण संपर्क साधा. आयोजकांशी लगेचच संपर्क साधा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आल्याची नोंद करा. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार आहे. दोन्ही पॉवर प्लेची षटकं संपलेली आहेत आणि त्याच्यानंतर आता जे बंधन होतं ते बंधन शिथिल झालंय. लेप रामचा मारा जमिनीवर गुडघा टेकून फटका खेळायचा होता बॅटरला. शॉट सिलेक्शन व्यवस्थित नव्हतं कारण अगोदरच तुम्ही मनामध्ये धरून फटके खेळू शकत नाही. खऱ्या अर्थाने पडणारा चेंडू कसा आहे याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं की पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान हे फार मोलाचं ठरतं. स्वीप करायचं होतं. 1 धाव मिळेल. बॅकवर्ड स्कोअर लेग फाईन लेग रिझनमध्ये चेंडू गेलाय. लेग बाईचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या पोहोचली आहे ती 21 वर. आता पूर्णतः बांधून ठेवल्या प्रमाणेच दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही, बुबा दिली जात नाही आणि मोठे फटके सुद्धा येताना दिसत नाही. इतकं चांगलं बंधन टाकलं या बॅटरवर. दबाव आहे, या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. फुलपिच बॉल चेंडूला ऑन साईडला खेळून काढला. मिड ऑन क्षेत्रात 1 धाव पळून पूर्ण केली. गोलंदाज स्वतः जात आहेत, चेंडू उचलत आहेत आणि आपल्या मार्गावर येत आहेत. 1च धाव. एका धाबे करता तरसताना दिसत आहेत बॅटिंग करणाऱ्या बादशाह बॉयज नवघर टीमचे हे बॅटर. परंतु इथे चांगला मार्ग स्वीकारावा लागेल. एखादा रस्ता जर बंद पडला तर तो रस्ता बदलू नका. खऱ्या अर्थाने इथे तसंच करायला पाहिजे बॅटरने. आता फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळून काढलं या चेंडूला. 1 धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फायदा उचलताना या खेळपट्टीवर दुसरी धाव सुद्धा होते. पूर्ण सिंगलला डबल्समध्ये कन्वर्ट करताना हे बॅटर दिसलेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जात आहेत 24 धाबा. 2.4 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 24. बॅटिंग करताना बादशाह बॉयज नवघर टीमची शेखर शिंदे नेहमीच सपोर्ट्स करतात या टीमला. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आहेत. पाठीराखे म्हणून त्यांच्या नावाची चर्चा जास्त होताना दिसते आपल्याला.
फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू येतो ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. म्हणजेच एकतर गोलंदाजी चांगली होते, नियंत्रण चांगलं आहे गोलंदाजांचं आणि पूर्णतः अभ्यास करतायत, सराव करतायत. कधी कधी हेच खेळाडू सकाळी सकाळीच या मैदानावर येत आहेत, चांगला सराव कसून करत असत आणि त्यांचा तो फायदा झाला आहे या कळपट्टीवर या गोलंदाजात सँडीला. धावसंख्या पोहोचली 25 वर. आता या तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. ओ गुडलेन स्पॉटवर चेंडूला टाकलाय, चेंडू खाली राहिलाय, सबमरीन डिलिव्हरी. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर बादशाह बॉईज नवघर टीमची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. मिनिटं शिल्लक आहे ते षटक पूर्ण करण्याकरता, त्यामुळेच 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक पूर्ण करावं लागेल. हे माहिती आम्हाला आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज प्रत्येक खेळाडूने ते काही स्वप्न बघितले असेल, ते स्वप्न त्यांना पूर्ण करावे लागतील आणि त्याकरता नवीन गोलंदाज मार्गावर आलाय तो सोनू गोलंदाज मार्गावर. आणि स्ट्राईक इनकडे बॅटर जर आपण बघितला तर क्षितिज आहे, षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं चांगलं बॅटिंग करतोय. ही इज प्लेइंग ऑन 19. मोठा फटका, क्षितिज याने आकाशामध्ये चेंडूला पाठवलाय, परंतु हा झेल ड्रॉप झालाय. सहज सोपा झेल क्षेत्ररक्षकाने काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सोडलाय. फर्स्ट स्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण बघूया कशा पद्धतीने शॉट सिलेक्शन होतं या बॅटरचं. सहज सोपा झेल सुटला गेला. एक धाव मिळाली एका धाव्याच्या मदतीनं. धावसंख्या झाली आहे ती 26. पुढचा बॉल. ओहो ईशान टिकन बॅटचा हलकासा झालाय स्पर्श आणि या विकेटने वाढतो फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धाव पळकावर आहेत त्या 26 धावा. 26 वर 3 गडी बाद. आज जणू काही सुस्ती आलेली आहे या बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण जी ऊर्जा प्रत्यक्षात दिसायला हवी ती ऊर्जा दिसत नाही या बॅटिंग करणाऱ्या टीमची. नीलकंठ कंसारा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतो. वेलकम वेलकम वेलकम. युनिटी कप 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुपर बॉईज आयोजित युनिटी कप 2025 शानदार आयोजन आणि आपण या स्पर्धेच्या भेटीनिमित्तानं आलात त्याबद्दल आपलं खरोखरच मनापासून आभार असेल. मॅचकडे होऊया. नवीन बॅटर गेलेत स्वप्नील. स्वप्नील सुद्धा हवेमध्ये उड्डाण करतोय, परंतु हा झेल होईल काय? हा सहज सोपा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. विकेटचा पतन. आणखीन एक धक्का. लगातारच्या 2 चेंडूवर 2 बॅटर होत आहेत बाद. धावसंख्या धावपळकावर आहे 4 गडी बाद 26.
विकेट हॅट्रिकवर हा गोलंदाज झालाय. संघाची धावसंख्या धावपळकर लागली आहे ती 26 धावा. नो बॅटर इन समीर. संकट मोचकाची भूमिका अदा करणं फार महत्वाचं आहे. सध्या 26 वर 4 गडी बाद झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा हॅट्रिक बॉल होता. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला, एक धाव मिळाली आणि एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 27 धाबा. वेळेकडे आपण लक्ष केंद्रित करूया. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या इनिंगचे. 1 ते 2 मिनिटं आम्ही समजू शकतो, परंतु जास्तीत जास्त वेळ जर तुम्ही खर्च केला तर मग चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला घ्यावा लागेल. या षटकातील आता पुढचा बॉल असेल. धावसंख्या आहे ती 27. स्विच हिट, स्विच हिट, स्वीट हिट. 6 धाबा. चेंडू थर्ड मॅन क्षेत्राबाहेर निघून गेलाय. मिळतील धाबा 6. षटकार. सिद्धीश म्हणतायत आणि त्यामुळेच आकाश बेदी फटके खेळायला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. स्क्वेअर इज थर्ड मॅन रिझन मध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतात 4. युनिटी कप चौकार. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती 37 धाबा आणि क्षितिज व्यक्तिगत 30 या धावसंख्येवर खेळतोय. चेंडूंचा जर आपण विचार केला त्यांनी खेळलेल्या 14 चेंडूंमध्ये 30 धावांचं तो योगदान देतोय. धावसंख्या आहे ते 37. 4 षटकांची समाप्ती. शेवटचा 1 षटक शिल्लक आहे आणि अगदी योग्य पद्धतीनं ही 4 षटकं इथे संपलेली आहेत ही माहिती आमच्यापर्यंत मिळतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर 37 धाबा. गडी बाद झाले ते 4. आता एक दृढ निश्चय केलाय. 1 मॅन आर्मी. एकाकी किल्ला लढवण्याचं इच्छा होती बॅटर क्षितिजची आणि योग्य पद्धतीनं तो वाटचाल करतोय. कारण आकाश आणि क्षितिज दोन्ही उतरले होते, परंतु दोघांकडून चांगली सुरुवात झाली नव्हती. आकाश झटपट बाद झाला आणि जबाबदारी स्वीकारली ती बॅटर क्षितिजने. ही इज प्लेइंग ऑन 30. सँडी गोलंदाजच्या मार्गावर आलेत. फुलटॉस बॉल. चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत नाही. एकावरच समाधान मानतायत. समाधान हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं आणि समाधान मानत असताना 1 धाव मिळाली. धाबा लागल्या जातात ते 38 धाबा. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. स्ट्राईक इनकडे पुन्हा आता बॅटर येतोय क्षितिज. सलामीला आलेला हा खेळाडू आहे. धावा बनवतोय. प्रत्येक धाव बनवण्याकरता संघर्ष त्याचा दिसलाय आणि तितकीच मेहनत आहे. मेहनत केल्यानंतर हे सर्व काही मिळत असतं तुम्हाला. क्रिकेटचा मैदान असो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपलं सुखमय जीवन जगायचं असेल तर तिथे सुद्धा मेहनत आलीच आणि इथे सुद्धा क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला मेहनत करावी लागते. सँडी तयार. पुढचा बॉल. ओ दांडी गोल अराउंड द लेग. त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅटरचा आणि क्षितिज या बॅटरला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेटचं झालंय पतन. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 38. गडी बाद. आता MS11 अर्नाळा आणि आय लव्ह यू कांदिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण रिपोर्टिंग करा. टॉस सुद्धा आपण या इनिंग नंतर करणार आहोत. 4 चेंडू शेष आहेत आणि 4 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. नवीन बॅटर गेला शिवा. 38 वर 5 गडी बाद. जाता जाता
क्षितिजने जास्त वेळ या विकेटवर खर्च केला, या खेळपट्टीवर खर्च केला आणि त्याने बनवलं आपल्या संघाकरता 30 धाबा. 15 चेंडूंमध्ये 30 धाबांचं योगदान त्याचं, ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 3 खणखणीत चौकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. सँडी याला ती सफलता मिळवली. सँडी याने तिसरे षटक सुद्धा चांगलं प्रभावी टाकलं होतं, ज्या तिसऱ्या षटकामध्ये फक्त खर्च केल्या होत्या 4 धाबा. आणि आता सँडीवर जबाबदारी आहे नवीन आलेल्या बॅटरला सुद्धा त्रस्त करायची. शिवा आलाय, स्ट्राईक इनकडे शिवा असेल. एक विचित्र पद्धतीने हा फटका खेचलाय, सुपला स्ट्रोक असा सुद्धा म्हणता येईल. चेंडू फाईन लेग रिझन मध्ये शतरक्षकाला भेदून सीमारेषे पार, मिळत्या धाबा 4, युनिटी कप चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येला येतोय आकार. धाबा लागल्या जातात 42-42. 5 गडी बाद 42 धाबा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. MS11 अर्नाळा आणि आय लव्ह यू कांदिवली, पुन्हा पुन्हा आम्ही तुमच्या नावाची चर्चा करतोय. टॉससाठी लवकरात लवकर या, रिपोर्टिंग करा. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार झालाय. आता एक क्षेत्ररक्षक जो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये होता त्याला वर घेतलं गेलंय आणि लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक पाठवलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. सुचिटचा फटका खेळायचा होता बॅटरला. बॅट तर चेंडूला स्पर्श करताना दिसली. 1 धाव मिळाली, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय? पाहता पाहता 2 धाबा होतात पूर्ण आणि या 2 धाब्यांच्या मदतीनं बाईचा इशारा सुद्धा आला. या 2 धाव मिळत आहेत. 2 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 44-44. 5 गडी बाद 44. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता म्हणावं लागेल की चांगली धावसंख्या उभारली आहे बॅटिंग करताना बादशाह बॉईज नवघर या टीमने. पुन्हा स्विच हिट केलं, काम पीट चेंडूला पाठवून दिलंय स्क्वेअरिस थर्ड मॅन रिझन मध्ये. मिळतील धाबा 4, चौकार. स्कोर मूव्स ऑन 48. 5 गडी बाद 48. शेवटचा 1 बॉल शिल्लक. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन येतील हीच अपेक्षा आपण करूया. ओहो, घुटना टेक, तमाशा देख. हा चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेग रिझन मध्ये. काय चांगली कडक फटकेबाजी करताना दिसलाय अंतिम क्षणाला शिवा नावाचा हा बॅटर. शिवाने आपल्या संघाकरता 4 बॉलचा सामना केला. 4 बॉलमध्ये त्यांनी 12 धावांचं योगदान दिलं. पहिल्या डावाची समाप्ती नाही झाली अजून आणि त्यामुळेच धावा जर बघितला तर त्या 52 + 2 पेनल्टी रन्स. धावसंख्या पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 झाली होती. 2 धावांचे पेनल्टी लागले आणि त्यानुसार एकूण धावसंख्या 54. 55 धावसंख्येचं टार्गेट असेल. 55 रनों का टार्गेट रहेगा. 55 धावांचं टार्गेट असेल कारण एकूण धावसंख्या 52 झाली होती. तदनंतर 2 धावांची पेनल्टी लागली आणि ती माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. धावसंख्या 54. 55 धावसंख्येचा पाठलाग. तो पाठलाग कसं काय केला जाईल, काय रणनीती असेल दुसऱ्या डावामध्ये, याचं धावतं विवरण, धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्रातील प्रख्यात नामवंत समालोचक. सुप्रीमोमध्ये सुद्धा डबल ड्युटी म्हणजेच सध्या तरी सुप्रीमोमध्ये जो गोड आवाज तुम्ही ऐकतायत मनोज पाटील सरांचा, ते मनोज पाटील आपल्या सर्व प्रेक्षकांना रिझवण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये येत आहेत. आवाज ऐकूया मनोज पाटील सरांचा. इनके पास आपको अफोर्डेबल प्राइस पे मिल जाएंगे. सिर्फ इतना ही नहीं, इनके पास अनब्रेकेबल एंड स्टाइलिश सूटकेसेस भी है, वो भी मल्टीपल कलर्स और मल्टीपल साइजेस में. और अगर यहाँ से आप बैग खरीदते हो तो लोग आपसे जरूर पूछेंगे, एक्सक्यूज मी, ये बैग आपने कहाँ से खरीदी. सो व्हाई टू गो टू साउथ बॉम्बे व्हेन यू हैव सच अ ह्यूज एंड प्रीमियम स्टोर राइट इन मीरा भाईंदर. शेयर करो ये रील अपने उन सारे दोस्तों के साथ और ऐसे ही और मजेदार वीडियोस के लिए मुझको फॉलो करना मत भूलना. थैंक यू सो मच. जैसे कि
आणि त्याच मी आता पाहूया या पहिल्या सामन्यामध्ये नेमकं जिंकते कोण. या पुढचा सामना MS11 अर्नाळा वर्सेस आय लव्ह कांदिवली. आणि त्यानंतर सेकंड हाफमध्ये जॉली बॉईज मुंब्रा, JR स्पोर्ट्स दहीसर, गोल्डन की रियालिटी मुंब्रा आणि परी 11 सातपाटी या चारही संघांनी सचिन जैन यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आज थांबून चालणार नाही, आज वेळापत्रक कंटिन्यूच राहील. या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होते सन्माननीय संजय भाई यांचं. समर मेटल मॅन्युफॅक्चरिंग अँड डीलर्स ऑफ स्टेनलेस स्टील युटेन्सिल्स याचं देखील आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. श्री संजय भाई समर मेटलचे मालक यांचं सहकार्य मिळाले, त्यांचं देखील आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. सागर चव्हाण साहेब यांचं देखील आगमन व्यासपीठावर होते. मनपूर्वक स्वागत सागरजी. प्रत्येक पाहुणा आपला बहुमूल्य वेळ या युनिटी कपसाठी राखतोय आणि या स्पर्धेचं महत्त्व जाणताना आपलं योगदान देतोय, आपलं सहकार्य देतोय. त्याबद्दल सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आभार. आणि आता वळूया पुढच्या डावाच्या दिशेनं. जिंकण्यासाठी 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी STM चला 2 बॅटर्स लवकरात लवकर पाठवून द्या. अगोदरच आपण पहिल्या डावासाठी उशीर केलेला आहे आणि आता दुसऱ्या डावामध्ये तसं होऊ नये ती अपेक्षा मला आहे. सातत्याने आपण उल्लेख करतो युनिटी कपचा. मॅन ऑफ द सिरीजसाठी GTS स्पोर्ट्सची बॅट ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत आणि SSB 11च्या वरती ट्रॉफी आहे आणि बॅट आहे ती GTS स्पोर्ट्स शॉन पुरकर यांच्या वतीनं. बेस्ट बॅटरसाठी GTS स्पोर्ट्सच्या वतीनं बॅट आणि बेस्ट बॉलरसाठी शूज आहेत. जे शूज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत ते म्हणजेच दिनकर चौबे यांनी शूज स्पॉन्सर केले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. बघा सुंदरबाई, क्षेत्ररक्षण सेट झालंय आणि आपण अजूनही 2 बॅटर्स पाठवत नाही आहात. ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. पंक्च्युअल राहा. मी एक वाक्य नेहमीच म्हणतो की वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल. त्याच्यामुळे महत्त्व वेळेचं ओळखा, महत्त्व खेळाचं ओळखा. चला 2 बॅटर्स वरीत पाठवून द्या. आज एकूण 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे. षटकांमध्ये कपात करण्याची आमची इच्छा नाही आहे, पण एकाच्या चुकीमुळे सर्व संघांना भुर्दंड बसू शकतो. त्यासाठी कमिटी जबाबदार राहणार नाही, लक्षात घ्या. आम्ही 9 वाजता या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याच्यामुळे आमची यात काहीच चूक नाही आहे. संघ उशिरा येत आहेत त्यामुळे आम्हाला सेकंड स्टेजमध्ये षटकांमध्ये कपात करावी लागते. पोलीस सब इन्स्पेक्टर सागर चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. कल्पेशजी राजावत आपणास विनंती करतोय की आपण या आणि सन्माननीय सागर चव्हाण साहेबांचा आपण विशेष सन्मान करायचा आहे. काल गायकवाड साहेब उपस्थित होते आणि त्यांच्याच शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पाडला आणि त्यांनी देखील क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतला. आज सन्माननीय सागर चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. PSI भाईंदर पोलीस स्टेशन. आणि हे मित्रसंबंध खूप महत्त्वाचे आहेत. कायदा सुव्यवस्था, खरं तर हे व्यासपीठ एक माध्यम आहे ते संबंध टिकवण्याचा आणि त्यांची देखील हीच अपेक्षा आहे तरुणांकडून की आपण देखील कायद्याचं पालन करा. सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही आहोतच. आपण जर कायदा पाळलात आणि तर कुठेतरी मीरा भाईंदर हे सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं आणि आपल्याकडून हीच अपेक्षा आहे कायद्याचं पालन कराल तर पोलीस दल तुमच्या सेवेसाठी तत्परतेने काम करत राहील. सागर चव्हाण साहेबांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं आभार. चला 2 बॅटर्स येतात मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला आहेत सुधीर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहेत सोनू. सुधीर आणि सोनू हे 2 फलंदाज सुरुवात देतील या दुसऱ्या डावाला आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतो बादशाह 11 या संघाकडून आकाश मोहिते. चला लेट स्टार्ट. 20 मिनिटाचा कालावधी. पहिल्या 4 षटकांसाठी टायमर स्टार्ट केलं जाईल. जसा पहिला बॉल डिलिव्हर होईल तुमच्याकडे मोबाईल आहे, घड्याळ आहे, आपण वेळ बघून घ्या आणि वेळेवर खेळ झालाच पाहिजे. बादशाह 11 आणि STM ही सूचना आम्ही सातत्यानं देत आलेलो आहोत. अर्नाळा आणि कांदिवली, चला आपली रिपोर्टिंग करायची आहे. सर्कलच्या आतमध्ये लेफ्टी बॅटर्ससाठी प्रोटेक्शनचा आपण विचार केला तर स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, सर्कलच्या बाहेर, डीप मिड विकेट आणि स्ट्रेट लॉंग ऑन. पहिला बॉल हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. हो, स्कूप केलंय पहिल्याच बॉलवर. इम्प्रोव्हायझेशन, आउटफील्ड फास्ट, बॉल नाही थांबणार, बॉल सीमारेषा पार, पहिल्याच बॉलवर चौकार. आलेले आहेत आणि काय फॅन्टॅस्टिक फॅसिनेटिंग स्टार्ट मिळते फलंदाज सुधीरच्या माध्यमातून.
प्रेक्षकांसाठी नक्कीच आम्हाला एक सूचना द्यावीशी वाटते. आमचा समालोचन कक्ष जो लेफ्टी बॅटर आहे, लेफ्टी बॅटर जो उभा आहे, आमचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला समालोचन कक्ष आहे. त्याच्यामुळे बॉलरला ॲनलाइज करताना थोडासा आम्ही कमी पडतोय, दिलगिरी व्यक्त करतोय. फुलटॉस बॉल दिशा दिली, बॉल जाते फाईन लेगला. यावेळेस प्रोटेक्शन आहे. डीपमध्ये एक सिंगल कंप्लीट होईल. दुसरा धावासाठी प्रयत्न, थ्रो थोडासा वाईडिश. मिळतात या 2 धावा. 2ची व तेवढ धावसंख्या पोहोचते 6वर. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 11 धावा बनवायच्या आहेत आणि म्हणूनच आता पाहूया ती गती तर राखण्याचा प्रयत्न सुधीरने बऱ्यापैकी केलेला आहे. प्रत्येक वेळेला ताकद लावणं गरजेचं नसतं क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी कधी तुम्हाला इम्प्रोव्हाइज करावं लागते स्वतःच्या फटक्यांना. यावेळी सरळ बॅटचा वापर केला. फ्रंट प्रेस मिडॉन आहे सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या पोहोचते 7वर. चांगली स्ट्रॅटेजी आतापर्यंत फलंदाज सुधीरची पाहायला मिळालेली आहे. अभ्यास खूप महत्त्वाचा. आपण किती धावांचा पाठलाग करतोय, सुरुवातीसाठी आपल्याला काय करायचं आहे. फक्त हातात बॅट आहे म्हणून आडवे तिडवे फटके खेळणं म्हणजे क्रिकेट नाही आहे. तर प्रतिस्पर्धी गोलंदाजाची गोलंदाजी पाहून तुम्हाला देखील त्यामध्ये आपल्या स्ट्रोक्समध्ये बदल करणं आणि आपल्या संघाची मदत करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, जे आतापर्यंत सुधीरने जमवून घेतलं आहे. पण आता सोनू सुधीरला साथ कशी देतात पाहूया. आकाश ओव्हर द विकेटनं संयम आहे सोनूकडे. बॉलला हलक्यात आणि ग्लाईड केलं बॅकवर्ड पॉईंटला प्रोटेक्शन सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या पोहोचते 8वर. चांगलं क्रिकेट रंगेल याच कुठलं जुमत नाही आहे, कारण दोन्ही संघ तितक्याच जिद्दीचा खेळ सादर करतायत. धावसंख्या बरीच बनली आहे. जर आपण या मैदानाचा आढावा घेतला तर काल बऱ्यापैकी धावा डिफेंड झालेल्या आहेत सकाळच्या सत्रामध्ये आणि कदाचित तोच एक USP पॉईंट असेल बादशाह 11 या संघासाठी. काल जसं घडलंय तसं आज सुद्धा घडू शकते. पण नाणेफेक जिंकून शतरक्षणाचा निर्णय जो घेतला होता STMने तो असाच घेतला नाही आहे. विचारपूर्वक तो निर्णय सुंदरभाईंनी घेतलेला आहे. पण हा फुल टॉस मिस केला आहे फलंदाज सुधीरने. सहजासहजी फुल टॉस तुम्हाला मिळत नाही आणि जेव्हा तुम्हाला मिळतो अशा वेळेला तुम्हाला फायदा उचलावाच लागतो, पण तसं घडत नाही आहे. धावसंख्येत थांबले. सुरुवात चौकारानं झाली होती. वाटलं होतं की या षटकामध्ये 15 ते 20 धावा बनतील, पण आता चित्र पलटलंय. पुढचा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉल राईज होतोय. टप्पा पडल्यानंतर विकेटकीपरच्या हातात विसावतोय. पहिल्या षटकाचा शेवट गोड होतोय आकाशसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 55 धावांचा पाठलाग करताना STM 11 संघ पोहोचतोय फक्त आणि फक्त 8वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 47. बॉल शिल्लक 24 चेंडू 47 गरज. सागरजी, आपल्यामध्ये सुद्धा क्रिकेटपटू लपलाय असं मला कुठेतरी दिसते तुमच्या देहबोलीवरून. क्रिकेट तुम्ही खूप चांगलं खेळताय असं मला दिसते. नाही, म्हणून मी ॲज अ कॉमेंटेटर मला ते लगेच कळतं. म्हणूनच इच्छा होते सागरदादांची क्रिकेट खेळण्याची आणि मला असं वाटतं खेळतात रेग्युलरली या मैदानामध्ये. आणि म्हणूनच जेव्हा मैदानाचं नातं जवळीकतेचं असतं आपण मैदानापासून लांब राहू शकत नाही. रविवार आहे, रविवार आपण स्टेजवर नक्कीच व्यतीत करतोय. चालू आहे एक टुर्नामेंट ठेवायची. हो, सागरदादांची प्लॅनिंग चालू आहे की एक पोलीस कप झालाच पाहिजे. चला, सन्माननीय कृणालभाई पुरोहित यांचं आगमन होते. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनचे सन्माननीय कृणालजी पुरोहित, ज्यांनी या स्पर्धेला आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. मुख्य प्रायोजक आहेत या स्पर्धेचे. टायटल स्पॉन्सर सन्माननीय कृणाल पुरोहित यांचं व्यासपीठाच्या दिशेने होतंय आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तुम्ही ऑनस्क्रीन पाहताय टीका स्पोर्ट्सवर. सन्माननीय कृणालभाई पुरोहित या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर. कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनचे सर्वेसर्वा. आज रविवार आहे, म्हणजेच आज 600 नागरिकांना अन्नदान दिलं जाईल. पूर्वेला 300 नागरिकांना आणि भाईंदर पश्चिमेला 300 नागरिकांना आणि सतत 365 दिवस 52 आठवडे वर्षभर ही सेवा कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं दिली जाते. आणि म्हणूनच कदाचित आज कृणाल भाईंना थोडासा उशीर झाला, कारण आज 600 नागरिकांना नेहमीप्रमाणे आपण अन्नदान पुरवणार आहोत. कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत.
के बाद फिर बात करेंगे. चला नक्कीच आपण मग जाणून घेऊया कृणालजी यांची ती समाजसेवा आपण सातत्याने पाहतोय आणि सागर सर आपण देखील व्यक्त व्हाल अशीच आम्हाला अपेक्षा आहे. सामना चालू ठेवावा. हॅलो. सागर सर हा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि त्याचमुळे कृणाल पुरोहित जे व्यासपीठावर बसत आहेत त्यांच्या वतीनं प्रत्येक रविवारी 600 नागरिकांना अन्नदान पुरवलं जाते. वर्षभर ही सेवा त्यांची सुरूच आहे कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं. आणि आपण सुद्धा क्रिकेटपटू आहात तर नक्कीच आपण व्यक्त व्हाल अशी अपेक्षा आहे. कडक बेधडक इनसाइड आउट ॲट हिज बेस्ट बॉल स्वीपर कवसी मारे शपार षटकार. आज नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर या एक चांगल्या टुर्नामेंटचं आयोजन सचिन आणि कुणालबाई यांनी केलेलं आहे. त्यासाठी मी प्रथम सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि वेल विशेष देतो. कारण की हे सुभाषचंद्र बोस मैदान खूप ऐतिहासिक मैदान आहे. तसं मी 2014ला या ग्राउंडवर खेळायला सुरुवात केली होती. तेव्हापासून मी खेळतो आहे. आता गेले 1 वर्ष झालं मी खेळत नाही आहे पण मी खेळणार. कुणालबाईंविषयी बोलायचं झालं तर आमची मैत्री गेल्या वर्षापासून आहे. ह्या म्हणजे युनिटी कपचा पहिलं वर्ष होतं त्यावेळेस मी या टुर्नामेंटला उपस्थित होतो आणि खूप सुंदर नियोजन त्यांनी केलेलं होतं. त्यांनी आणि सचिनबाईंनी खूप सुंदर नियोजन. असेच या ग्राउंडवर दर्जेदार टुर्नामेंटचं आयोजन त्यांनी करावं आणि आपल्या मीरा भाईंदर परिसरातील जे क्रिकेट खेळाडू आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून भविष्यात मीरा भाईंदरचा एखादा खेळाडू IPLमध्ये किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये चमकावा आणि आम्हालाही सांगायला खूप अभिमान वाटेल की आमच्यामध्ये खेळणारा एक मुलगा आज IPL खेळतो आहे. तर खूप चांगलं आहे. चांगलं नियोजन करत आहेत. त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा एवढा मोठा सन्मान त्यांनी केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. थँक्यू. धन्यवाद सागर सर. आपण देखील खूप चांगलं व्यक्त झालात की मीरा भाईंदरमधील खेळाडू तुम्हाला ISPLमध्ये किंवा IPLमध्ये पाहायचं आहे आणि नक्कीच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल हा विश्वास आम्हाला आहे. आमचे आयोजक त्यासाठीच प्रयत्न करत आहेत. मीरा भाईंदरसाठी आपण सेपरेट गट ठेवला. कालच्या दिवशी फक्त मीरा भाईंदरचे संघ खेळले जेणेकरून मीरा भाईंदरमध्ये देखील तो स्पार्क आहे क्रिकेटचा तो आपण जगासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान धावसंख्येकडे लक्ष वेधूया. धावसंख्या 17 झाली आहे. 17 रन्स. चेसिंग टार्गेट ऑफ 55. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच सोनू यांनी एक षटकार या अगोदर खेचला होता. बॉलिंग ट्रॅकवर प्रदीप स्वीप केला आहे. बॉल पोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. बॉलवर पोचतील कलेक्ट करतील. थ्रो खूप दूर आहे त्याचमुळे 2 धावा पूर्ण होतील. बघा डीपमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षणाला तुम्ही असता तेव्हा तुम्हाला खांद्याचा वापर जास्तीत जास्त करावा लागतो थ्रो करताना. कारण थ्रो करणं हा देखील एक स्किल आहे. तुम्हाला ग्राउंड थ्रो करायचं आहे की तुम्हाला एरियल थ्रो करायचं आहे त्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं. कधी कधी ग्राउंड थ्रो वेगानं जातो एंडला एरियल थ्रोपेक्षा. तर त्या गोष्टी जपाव्या लागतात जेव्हा तुम्ही डीपमध्ये क्षेत्ररक्षणाला असता. दरम्यान धावसंख्या जाते 19वर 19. चांगली बॉलिंग विड्थ मिळाली यावेळेस फलंदाजाला सोनूला. बघा यावेळेस चुकतो हा आहे ग्राउंड थ्रो जो वेगानं जातो आणि यावेळेस कव्हरला क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं सर्कलच्या आतमध्ये. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला. 1 धाव मिळते. धावसंख्या पोचते 20वर. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. सुरुवात या षटकाची थोडीशी सैरभैर झाली. वाईड बॉल आले त्यानंतर षटकार आला पण त्यानंतर प्रदीपने पुनरागमन करण्याचा प्रयत्न प्रामाणिकतेने केलेला आहे. त्यात कुठलंच दुमत नाही आहे. परफेक्ट ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. त्यांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 6 धावांची हमी. येतोय ह्यूज हिट सिक्सर. धावसंख्या 26 झाले. महागडं षटक राहिलेलं आहे गोलंदाज प्रदीपचं. आतापर्यंत 18 धावा या षटकात मिळाल्यात STM 11 या संघाला आणि चांगली पार्टनरशिप या 2 फलंदाजांची.
यावेळेस जजमेंट चुकलं फलंदाजाचं. गुडलेनला बॉल पिच केला, टणक खेळपट्टी आहे, बॉल बाउन्स घेऊन विकेट किपरच्या दिशेनं डॉट बॉल येतोय. शेवटचा दुसरा षटकातला 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाले ती म्हणजे 26 धावा. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 29 धावा. 18 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. सन्माननीय दिलीप परियर साहेब NJ ग्रुपचे ते सदस्य आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दिलीप परियर साहेब या NJ ग्रुपचे ते सदस्य आहेत, आपलं मनपूर्वक स्वागत व्यासपीठावर आम्ही करतोय. आज कल्पेश राजावत यांना सुट्टी आहे. काल ते वर्किंग मोडमध्ये होते, आज ते रिलॅक्स मोडमध्ये आहेत. आणि जसा मी उल्लेख टॉसच्या वेळी केला होता की KP भाऊंचं नेहमीच सहकार्य लागलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 26. 29ची गरज, बॉल शिल्लक 18. थोड्याच वेळात श्रीमती रीताजी शाह माजी नगरसेविका यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त नेहमीप्रमाणे होणार आहे. दरवर्षी त्यांचं सहकार्य आम्हाला लाभतं. थोड्याच वेळात श्रीमती रीताजी शाह माजी नगरसेविका मीरा भाईंदर महानगरपालिका यांचं आगमन थोड्याच क्षणात या स्पर्धेनिमित्त होणार आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. 2 षटकं जर आपण पाहिली तर STM 11च्या अवतीभोवती राहिली. पण आता पाहूया पुढच्या 3 षटकाचा खेळ बादशाह 11च्या नावानं जातोय का, कारण आता ते महत्त्वाचं आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. तिसऱ्या षटकासाठी आकाशलाच कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. येस, 2 ते 4 मध्ये तुम्हाला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचं आहे. ती तर आपण माहिती दिलेलीच आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे. 2 ते 4 मध्ये तुम्हाला तो बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. अन्यथा 4थं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले जाणार आहे. इनसाइड आउट खेळले, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, थोडे दूर आहेत, बॉलला बाउन्स जास्त आहे पण क्षेत्ररक्षण झालं का पाहूया. बॉडीला स्ट्रेच करून त्यांनी बॉल आत ढकलण्याचा प्रयत्न तर केलाय. 2 धावा तर मिळत आहेत. येस अंपायर, लेट चेक. त्या ठिकाणी अँगल आहे का, पण तुझा सॉफ्ट कॉर्नर आम्हाला कळू शकतो का. येस, आणि आगमन झालेलं आहे सन्माननीय श्रीमती रीताजी शाह यांचं, माझी नगरसेविका. आणि खूप चांगलं धडाडीचं काम गेल्या कित्येक दशकांपासून मॅडमचं राहिलेलं आहे. कित्येक वर्षांपासून, कित्येक टर्मपासून नगरसेविका या पदावर कार्य करत असताना भाईंदर पश्चिमेतील विकास कामांना वेग आणण्याचं काम सन्माननीय रीताजी शाह यांच्या वतीनं होते. आणि म्हणूनच जर काम करण्याची तळमळ आहे तर मग ती जिद्द तुम्हाला नक्कीच आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी पुढे घेऊन जाते. आणि तीच जिद्द सन्माननीय रीताजी शाह यांच्या वतीनं प्रेरणा देऊन जाते तरुणांना काम करण्यासाठी पुढे यायला पाहिजे. आणि आपण नेहमीच ते काम करत आलेलं आहात. आणि क्रिकेट या खेळावर त्यांचं देखील प्रचंड प्रेम आहे. तरुण वर्ग एकत्र येतोय आणि एकत्र येत असताना आपलं देखील मार्गदर्शन तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच सन्माननीय रीताजी शाह नेहमीच या स्पर्धेला आपली भेट देतात. आपलं मार्गदर्शन जे मोलाचं आहे ते आम्हाला सातत्याने मिळते. तर आगमन होते सन्माननीय रीताजी शाह मॅडम यांचं. ज्येष्ठ नगरसेविका सन्माननीय रीताजी शाह यांचं मनपूर्वक स्वागत सुपर बॉईजच्या वतीनं, तसेच कुणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं या आपलं स्वागत आहे. तर सेफ आहे. चला, बॉल अडवलेला आहे. क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी धावा वाचवलेल्या आहेत. 1 धाव वाचवले, 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. तर 3 धावांची मदत मिळते धावफलकाला आणि धावसंख्या 3 पुढे सरकून पोचते आता 29 वर. 29 रन बिना किसी नुकसान के अच्छी पॉझिटिव्ह स्टार्ट बाय बोथ बॅटर्स सुधीर अँड सोनू. आऊट व्हायचं नाही आहे, शेवटपर्यंत टिकायचं आहे, सामना आपल्या संघाच्या बाजूनेच घेऊन जायचा आहे. तोच एफर्ट, तोच प्रयत्न, तीच मेहनत, तीच जिद्द, तीच विल पॉवर. पण आता त्याच इच्छाशक्तीचा जर मी विचार केला तर गोलंदाजसुद्धा ती इच्छाशक्ती बाळगत आहेत की विकेटचा रकाना कसा भरता येईल, दडपण कसं वाढवता येईल. कारण सोपं काहीच नसतं, जिंकण्यासाठी मेहनत तुम्हाला घ्यावीच लागेल. आणि म्हणूनच तीच मेहनत घेण्याची गरज भासलेली आहे बादशाह 11 या संघाला. आणि पाहूया ती मेहनत दिसते का. स्ट्रायकर एंडला सेट बॅटर सुधीर, ज्यांच्या वतीनं आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन मिळालं आहे 13चं.
ओह रॅम शॉट खेळायचा प्रयत्न पण ट्रॅप होता. फाईन लेगला सर्कलच्या आतमध्ये झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. सुधीर बॅक टू डगआउट. पहिला धक्का बसतोय STM 11. तर नक्कीच रीताजी शाह या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण व्यासपीठावर विशेष सन्मान करणार आहोत. गेल्या कित्येक टर्मपासून आपण सन्माननीय रीताजी शाह यांना नगरसेविका या पदावर कार्यरत पाहत आहोत आणि प्रत्येक वर्षी त्यांच्या वतीनं विकास कामांचा झपाटा लावण्यात आलेला आहे आणि तीच तळमळ तीच जिद्द त्यांची सातत्याने आम्ही पाहत आलेलो आहोत. तर त्यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. तर कुणालभाई पुरोहित यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान पाहणार आहोत सन्माननीय रीताजी शाह यांचा. माजी नगरसेविका मीरा भाईंदर महानगरपालिका, आपलं मनपूर्वक स्वागत. तसेच ॲडव्होकेट जिगरजी शाह हे देखील खूप चांगलं काम करत आहेत. सहकार्य आम्हाला त्यांचं देखील सातत्याने मिळालेलं आहे. तितकेच चांगले क्रिकेटपटू आहेत ॲडव्होकेट जिगरभाई शाह. तर मनपूर्वक स्वागत. कॅच ड्रॉप. ओ या गोष्टी नको आहेत बादशाह 11 कडून, कारण आता कुठे तुम्ही दडपण वाढवण्याची सुरुवात केली आणि आता तेच दडपण टिकवण्याचा प्रयत्न करायचा होता पण तसं झालं नाही आहे. बॉल सीमरच्या बाहेर गेला आणि चौकार आलेला आहे. तर नक्कीच रीता शाह व्यक्त होतील. मी विनंती करतो रीताजींना की आपण देखील तरुणांना मार्गदर्शन करावं. आपलं मार्गदर्शन बहुमूल्य आहे. थँक्यू. मार्गदर्शन तो यही है, सुभाष चंद्र बोस मैदान में मैं आपको हमेशा बोलते हुए देखूं, कमेंट्री आप ही करें, चाहे कितने 55 साल 60 साल 65 साल आपकी कमेंट्री सुनती रहूं मैं. यही बच्चे मेरे सचिन, मयूर, जिगर, कुणाल, ये लोगों को मैं खेलते हुए देखती रहूं. बहुत सारी मैच शायद आपको पता है, साल में कम से कम 8 से 10 बार यहाँ आती हूँ और सारे बच्चों को हौसला देती हूँ. क्रिकेट है, क्रिकेट चलनी चाहिए और जन्मों तक ये क्रिकेट चलेगी. सबसे बड़ी बात, नरेंद्र मेहता जी आमदार बन के हमारे शहर में आए हैं. हम बच्चों की एक ही उम्मीद है कि यहाँ इतना अच्छा स्टेडियम बना के दे हमें, और ऐसा एक स्टेडियम नहीं, हम उनसे 4 स्टेडियम की मांग करते हैं, ईस्ट, वेस्ट, साउथ एंड नॉर्थ. ऐसा 4 स्टेडियम हम नरेंद्र मेहता जी से उम्मीद करते हैं. ये 5 साल में 2 बना के दिया तो चलेगा, अगले 5 साल में 2 बना के देवे, ऐसा हम चाहते हैं. और ये क्रिकेट निरंतर चलती रहे. और आप बच्चे, मुझे पता है लड़कों को नींद में भी बैट और बॉल दिखते हैं, चाहे वो 45 का हो जाए या 55 का हो जाए. कुणाल को गुजारिश करूँगी कि जैसे मैंने महिलाओं के लिए 55 के ऊपर नींबू चम्मच और संगीत कुर्सी रखा था, तो आप बिलीव नहीं करोगे, मुझे लगा था 20-25 लोग आएंगे मुश्किल से, लेकिन 122 महिलाओं ने उसमें पार्टिसिपेट किया. तो मैं चाहती हूँ कि ऐसी भी क्रिकेट हो जो 55 साल के ऊपर के जेंट्स के लिए हो. हाँ, और थोड़ा सा महिला क्रिकेट को भी आप लोग बढ़ावा दें. यही आशा के साथ जय हिंद. धन्यवाद ताई. खूप चांगलं मत आपण नोंदवलं की एज इज नॉट अ बॅरियर. तुम्ही कितीही वर्षाचे असतात, तुम्हाला चांगला क्रिकेटचा खेळ खेळता येतो, तुम्हाला कुठलाही खेळ खेळता येईल. व्यासपीठावर सन्माननीय विशालजी शर्मा यांचं आगमन होणार आहे. तसेच सन्माननीय जिग्नेशभाई पारेख यांचं देखील आगमन होते. SSP 11 या संघाचे ते संघमालक आहेत. तसेच आमचे टॉस बॉक्स स्पॉन्सर, आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय जिग्नेशभाई पारेख. म्हणजे सर्व काही तुमचंच आहे, ही स्पर्धा आपलीच आहे, असे जिग्नेशभाई पारेख यांचं आगमन व्यासपीठावर होते. खरं तर कुणालभाई पुरोहित आणि जिग्नेशभाई पारेख हे सोन्यासारखी माणसं मला भेटलेत, त्याचमुळे ही स्पर्धा सातत्याने मला वर्षानुवर्षे तुमच्यासाठी घेऊन येते. आपलं सहकार्य नेहमीच आम्हाला मिळेल हाच विश्वास आम्हाला आहे. अपडेट्स घेऊया. स्कोअरचे धावसंख्या 39 झालेली आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे. 39 झालेत, 16ची गरज. चला पुढचे 2 संघ MS 11 अर्नाळा आणि आय लव्ह कांदिवली. चला टॉससाठी या, कारण आपण व्यत्यय न येऊ देता क्रिकेट खेळणार आहोत. आज 8 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि त्याचमुळे त्या सूचना आम्ही सातत्यानं देत राहू. तर अजूनही षटक संपलं नाही आकाशचं. षटकातला शेवटचा एक बॉल बाकी आहे, पण 2 विकेट्स मिळालेत आकाशला. ही एक महत्त्वाची बाब आहे बादशाह 11 संघासाठी. पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन चुकलं
आणि फलंदाज बाद झाला बिहाइंड द विकेट. स्ट्रोक सिलेक्शन आणि फलंदाजाचा खेळ संपला. 3 विकेट जाऊन STM 11. सचिन भाई गेस द एज ऑफ जिग्नेश भाई. चलो जिग्नेश भाई की उम्र कितनी है आप पता करो, आपको सही जवाब आपको इनाम दिया जाएगा. 20 के 20 साल 2 महीने. चलो ऐसे ही हमेशा जवान रहो, यही मनोकामना. 3 षटकांचा खेळ संपला. दगाता 2 विकेट्स मिळाल्यात आकाशला आणि जिंकण्यासाठी दोन्ही 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 16. मॅच अजूनही ऑन आहे. बादशाह 11 संघाला अजूनही संधी आहे. कठीण सामना सोपा बनण्यासाठी, सोपा सामना कठीण बनण्यासाठी वेळ लागत नाही. तुम्हाला तुमचा खेळ द्यावा लागतो आणि तोच खेळ मागच्या षटकामध्ये आकाशने दिला. जरी मागच्या षटकात 1 षटकाराला 1 चौकाराला पण 3 विकेट सुद्धा मिळालेत. येस बॅटिंग पॉवर प्ले, कारण तो मॅन्डेटरीच आहे. आता 4थं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले आहे. थोडा मोका आहे आता टीम STM 11ला, पण आता सर्वोत्तम गोलंदाज वापरावा लागेल आणि तो गोलंदाज वापरला जातोय. विवेकला गोलंदाजीसाठी आणलेले आहे. जो सर्वोत्तम गोलंदाज आहे या संघातला, जो या बॅटिंग पॉवर प्लेला न्याय देऊ शकेल, फलंदाजांना रोखण्याचं काम करू शकेल. या षटकात जर 5 ते 6 धावा आल्या, सामना जबरदस्त रंगेल. शेवटच्या षटकामध्ये मजा येईल, जी मजा लुटण्यासाठी प्रेक्षकसुद्धा डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर जमलेले आहेत. या नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडानगरीवर सुद्धा प्रेक्षक जमलेत. त्या प्रेक्षकांचा आनंद नक्कीच जर कमवायचा असेल तर हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जायला हवा. आणि पाहूया तसं घडतंय का. पहिला सामना आजच्या सकाळच्या सत्रातला ती मजा घेऊन येतोय का. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच इन फॉर्म बॅटर सोनू आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत सुमेध. सोनू आणि सुमेध पाहूया या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपल्या संघाची धावांची भूक कशी पूर्ण करतात आणि विकेटचा रकाना भरण्यासाठी पाहूया विवेकचा प्रयत्न कसा दिसतो. विवेक सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर एंडला. राईट बॅटर सोनू ऑन साईडला बॉलला दिली दिशा आणि गोलंदाजाची बदलली दशा. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. ॲट इज बेस्ट. बॉलच्या पिचिंग झोनचा आढावा घेतला. बॉल कुठल्या झोनमध्ये पिच होतोय आणि आपली बॅट्सविंग कशी असायला पाहिजे, त्या सर्व गोष्टींचा ताळमेळ इतक्या कमी वेळामध्ये साधणं सोपं नाही आहे. जितका सोपा तुम्हाला तो स्ट्रोक वाटतोय, पण तो स्ट्रोक सजवणं तितकं सोपं नाही आहे. ते पण जमवलेलं आहे सोनूने आतापर्यंत या डावात 2 षटकार घेतलेत. या षटकाराने सामना जवळ आणलेला आहे STM 11च्या. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 10 धावांची. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. पहिल्याच बॉलवर 4थ्या षटकातल्या पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे STM 11 या संघाने या पहिल्या सामन्यावर. पुढचा बॉल विवेक, फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. स्ट्रेट हिट आहे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा. 1 बाउन्स बॉल कलेक्ट करून थ्रो करेल. लांबच्या एंडला थ्रो केल्यावर तर 2 धावा मिळतीलच आणि या 2 धावा मिळालेल्या आहेत. आता विकेट घ्यायची आहे की धावा वाचवायची आहेत, या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. धन्यवाद रीताजी शाह. भविष्यातील वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. भाईंदर पश्चिमेकडील स्टेशनचा परिसर आपण पाहिला तर त्या ठिकाणी नगरसेविका या नात्याने रीताजी शाह यांचं सातत्याने आपण काम पाहिलेलं आहे आणि यानंतर सुद्धा आपण काम पाहू हाच विश्वास आम्हाला आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतो विवेक. धीम्या गतीचा बॉल लेट कट. म्हणजे कुठल्या चेंडूला तोडायचं आहे आणि कुठल्या चेंडूला सोडायचं आहे हे बऱ्यापैकी ठाऊक आहे फलंदाजाला. दरम्यान 22ची 1 धाव मिळते. 1 धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 48 धावा. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. चला दोन्ही संघ MS 11 अर्णा आणि आय लव कांदिवली बी रेडी फॉर टॉस. आपण पाहतोय ऑन स्क्रीन जिग्नेशभाई पारेख, कृणालभाई पुरोहित, हिताजी शाह SSP 11 प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एरियर रूट पण बॉल मैदानाच्या आतच असेल. पण पाहूया जजमेंट किती चांगलं आहे. जजमेंट, मी हा शब्द तोच उल्लेख केला होता कारण त्याने अगोदरच पुढे गेले.
आणि जजमेंट खूप महत्त्वाचं आहे जेव्हा तुम्ही डीपमध्ये प्रोटेक्शनला असता. कॅच ड्रॉप 4 चौकार. झेल सुटल्यावर मग ती निराशा चाहत्यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि इतकाही कठीण होतं. जजमेंट चुकलं आणि धावसंख्या पोचते आता 52 वर. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. सामना चांगला खुला केला आहे फलंदाजांनी STM 11च्या. पुल केलंय क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे. पोचतील वाईड ऑफ मिड विकेटला. एक सिंगल होते कंप्लीट. धावसंख्या 53. जिंकण्यासाठी आवश्यकता 7 चेंडू आणि 2 धावा. 7 balls and 2 runs required to win. चांगला संघ बांधलेला आहे सुंदरलाल रावत यांनी. फलंदाजी वरच्या दर्जाची. स्वतः गोलंदाज म्हणून सुंदरबाई राऊत यांनी सुरुवात चांगली दिली पहिल्या षटकामध्ये. पहिल्याच बॉलवर त्यांनी विकेट मिळवला आणि या रविवारच्या सकाळच्या सत्राची सुरुवात सुंदर यांनी विकेट घेऊन केली. वेल बिगन इज हाफ डन. ऑन द राईज. ऑल हवेत. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. यावेळेस होणार नाही कुठली चूक. कॅच कंप्लीट. सामना शेवटच्या षटकावर. 6 चेंडू 2ची गरज. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि म्हणूनच ते जर आज पाहिलं तर मग आश्चर्य व्यक्त करू नका. आपण बादशाह चषकामध्येच पाहिलंय की अस्लान खोतने सुपर ओव्हरमध्ये 2 धावा डिफेंड केल्या आहेत. जास्त लांब जायची गरज नाही आहे. त्याचमुळे अजूनही मोका आहे आणि पाहूया या शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय. ऋषभ येतोय. ऋषभ हे देखील तितक्याच हाय कॅलिबरचे तरुण गोलंदाज आहेत आणि पाहूया ऋषभचे कटर्स फलंदाज कसे ओळखतायत. हवेत आहे बॉल. संधी आहे लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय पण बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर खेळ खलास. सामना जिंकला STM 11. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम. बादशाह 11. ललित भाई स्वागत है आपका. आज छुट्टी. यस. चिल आउट आणि स्ट्रॉबेरीचे ओनर मिस्टर धर्मेंद्र जैन साहेब आपला मनपूर्वक स्वागत आहे. चिल आउट अँड स्ट्रॉबेरी इन त्यांचं धर्मेंद्र जैन यांचं फर्म आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. या आपण मुख्य मंचावर विराजमान होऊ शकता. सागरबाई चव्हाण यांच्या शुभ हस्ते होईल आपण पुरस्कार वितरित. तर सोनू या लगेच धावत पळत या. सोनू धावत या. भाईंदर पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सन्माननीय सागर सर चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार देणार आहोत. सोनू लगेच या. STMचे सोनू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लवकरात लवकर सोनू पण यायचे प्लीज. सुंदरबाई सुंदरबाई सुंदर रावत. मला असं वाटतं आवाज जात नाही.